रामनवमी हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र सण आहे. या दिवशी भगवान श्रीरामांचा जन्म साजरा केला जातो. श्रीराम हे भगवान विष्णूंचे 7वे अवतार मानले जातात. अयोध्येचा राजा दशरथ. पूर्वी अयोध्या नगरीत राजा दशरथ राज्य करत होते. ते खूप पराक्रमी आणि न्यायप्रिय होते. पण त्यांना एक मोठं दुःख होतं. त्यांना मूलबाळ नव्हतं. पुत्रकामेष्ठी यज्ञ. मुलासाठी राजा दशरथांनी ऋषींच्या सल्ल्याने पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. यज्ञानंतर अग्निदेवांनी त्यांना प्रसाद म्हणून पायस म्हणजेच खीर दिला. राजाने तो प्रसाद आपल्या तिन्ही राण्यांना दिला: कौसल्या, कैकेयी, सुमित्रा. श्रीरामांचा जन्म. काळानंतर तिन्ही राण्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. कौसल्येला श्रीराम, कैकेयीला भरत, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न. चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमी तिथीला दुपारी श्रीरामांचा जन्म झाला. म्हणून हा दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो.